Hi everyone. Today I'm starting a new journey. I'm taking a 21-day challenge to rebuild my life. Welcome to the day 6 of my 21-day rebuild challenge. So let's start the day. So मला काल खूप जण म्हटलं की आवाज येत नाही, माईक यूज कर. पण अजून माईक यूज करतो. काल मला तो माईक नव्हता आवडत कारण की असा प्रॉपर त्यातून आवाज नव्हता, थोडा खरखर आवाज जायचा, असं एकदम क्लिअर आवाज नव्हता. ठीक आहे, त्यामुळे पण म्हणले की आवाजच येत नाही, त्यामुळे माईक यूज कर. त्यामुळे माईक यूज करायला स्टार्ट केला. तर मग आता आवाज येतो का क्लिअर सांगा आता. तर आपलं रोजच मेनू घेतलं की आम्ही फक्त फुटाणे त्यात ऍड केले, भिजवलेले फुटाणे घाला, भिजवलेले फुटाणे. तर मला मेसेज आला माझ्या मित्राचा, अवधूतचा, की मी तुझी व्हिडिओ पाहून मोटिवेट होऊन मी पण जिमला जायला लागलो. तर चांगली गोष्ट आहे, कीप इट अप अवधूत. 5 वाजले आणि मला जॉगिंगला जायचं होतं, पण यार बाहेर पाऊस येतोय, त्यामुळं संपलं इथंच. तर मग आता म्हटलं मेडिटेशन करू आणि काहीतरी करूयात. आता काय करू, बुक वगैरे वाचावं लागेल. काय करणार ना, 2 तास 8 वाजेपर्यंत, 8 वाजता बाहेर जायचं. तर आज संडे आणि जिमला सुट्टी असते आज. तर मग मी म्हटलं की आज काय करायचं नाही का बाबा, एवढं 4 वाजता उठून काय करणार, आणि सुट्टी म्हणून झोपून तर चालणार नाही, कारण की आपलं एक दिवस गॅप पडेल, मग दुसऱ्या दिवशी उठू नाही वाटत, आणि 21 डेज प्रॉपर कंटिन्यू येतो. तर मग म्हटलं उठून जॉगिंगला जाऊयात सगळे. सो ठीक आहे, संडे त्यामुळे चीज ब्रेड केलं. तर मी खाऊन खूप पाहिले, ते झालं एकदम मस्त झालं. आता त्यात पनीर टाकलंय, चीजची स्लाइस टाकली आहे आणि थोडासा सॉस लावलाय आणि त्याला गरम केलं तव्यावरती. तर मस्त झालं, एकदम क्रिस्पी. तर आता 5:30-6 झाले. आज संडे आहे त्यामुळं थोडंसं चिल मध्येच होतो, आज रिलॅक्स डे. आणि मी घरावर तर मला एक बुक सापडली, हरे कृष्ण मंत्र. तर पाहतो तुम्ही, ठीक आहे म्हणजे छान आहे, थोडीशी पाहतो, अजून एवढी नाही वाचली, पण तिचं इंडेक्स वगैरे वाचले मी, कसं आहे काय. भूक लागली होती म्हणून मी चॉकच घेतली खायला, छान लागतं आणि प्रोटीन पण जास्त असतं, त्यांना खायला अडचण नाही. आज दुपारी एवढं काय नाही झालं, संडे होता त्यामुळे एवढं शूट पण नाही घेतला, थोडं छोटं झालं. मग मी ठरलं थोडंसं छोटंच करायचं ब्लॉग, 15 मिनिटापर्यंत नाही जायचं, मॅक्स 10 मिनिटापर्यंत जायचं. सो भेटूयात थोडं वेळ आपण. स्वतः 10 वाजून गेले, जेवण वगैरे झालं. तर आज बुक नाही वाचायला, मित्रांसोबत गप्पा मारून झोपणार आहे, त्यामुळे भेटूयात आपण सकाळी. बाय बाय, गुड नाईट.